अनेक वर्षापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची मागणी समाज बांधवांच्या वतीने करण्यात आली असून ही मागणी मान्य झाली आहे व जुन्या पुतळ्या शेजारी नवीन पुतळा उभारण्यासाठी सुशोभीकरण करण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा देखील बसवण्यात आलाय। मात्र अद्यापही पुतळ्याचे अनावरण करण्यात आले नसून हा पुतळा झाकलेल्या अवस्थेमध्येच आहे। त्यामुळे हे एक प्रकारे समाजाच्या आस्थेची विटंबना होत असून लवकरात लवकर पुतळा अनावरण करण्याच्या मागणीसाठी समाजामध्ये दुफळी निर्माण झाली असून स्वाभिमानी आंबेडकरी समाजाच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेमध्ये सुशांत म्हस्के, योगेश साठे, प्रतीक बारसे, संजय कांबळे, बंडू आव्हाड, शैनेश्वर पवार, दया गजभिये, संदीप वाघमारे, हरीश अल्लाट, जीवन कांबळे, जय कदम, अविनाश वानखेडे, सिद्धांत कांबळे आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीस विनम्र असं अभिवादन करतो। आज स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। 27 तारखेचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा कार्यक्रम या संदर्भात पत्रकार परिषद होती। मी एक स्वाभिमानी भीमसैनिक म्हणून समस्त नगर शहरातील जिल्ह्यातील भीमसैनिकांना इतर समाजाला आव्हान करतो, जास्तीत जास्त संख्येने या आणि बाबासाहेबांचा कार्यक्रम सुंदर असा होईल अशी अपेक्षा ठेवतो। खऱ्या अर्थानं बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळा हवा म्हणून सर्वप्रथम स्वाभिमानी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलं, त्यानंतरच पुतळ्याचं अनावरण होत आहे। खऱ्या अर्थानं काही आमदार प्रणित कार्यकर्ते सामाजिक दिशाभूल करायला लागलेले आहेत। त्यांचा मुद्दा समाजाची दिशाभूल करून संपूर्ण चळवळ ही हिंदुत्वाच्या पायदळी त्यांना घालायची आहे। यांचा सुद्धा आम्ही विरोध निश्चित पुढील काळामध्ये करणार आहोत। एवढंच बोलतो, थांबतो। विनम्र अभिवादन। आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी 27 तारखेला काय काय महापालिकेकडून अपेक्षित आहे आम्हाला, त्यासाठी ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती। परंतु महापालिकेचे आयुक्त यांनी अद्यापर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट न केल्यामुळं हा संभ्रम निर्माण झाला। त्याच्यामुळं येणाऱ्या 27 तारखेला महापालिकेच्या आयुक्तांनी सर्व आंबेडकरी समाजाच्या नेत्यांना पालिकेमार्फत निमंत्रित केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी भव्य असा इव्हेंटचा कार्यक्रम घेण्यात यावा। हवामान खात्याने सांगितलेलं आहे की 25 तारखेच्या नंतर पाऊस चालू आहे, त्या ठिकाणी मोठा वॉटरप्रूफ टेंट उभारण्यात यावा आणि जे जे काही करता येईल ते महापालिकेने अधिकृत पत्रकार परिषद घेऊन ते जाहीर करावं आणि येणाऱ्या 27 तारखेला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासाठी सर्व नगरकरांनी, नगर जिल्ह्यातल्या लोकांनी, नगरच्या बाहेरच्या लोकांनी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी एवढेच बोलतो। जय भीम, जय भारत। आज पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये दिनांक 27/7/2025 रोजी होणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणासंदर्भात ही बैठक, ही प्रेस घेण्यात आली। मी या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की जे काही सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय की आम्ही वेगवेगळा गट आहे आणि आमचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विरोध आहे, ही साफ चुकीची गोष्ट आहे। गट कोणता आहे आणि समाज कोणता आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे। या ठिकाणी मी एकच आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या 27 तारखेला पूर्ण नगर जिल्ह्यातूनच नाही, महाराष्ट्रातून सर्व भीमसैनिकांनी, सर्व भीमानुयांनी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या लोकांनी, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील सर्व मोठ्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। जय भीम। साठे यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। आज समस्त स्वाभिमानी आंबेडकर चळवळीच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली। या पत्रकार परिषदेमध्ये बरेचसे मुद्दे आम्ही मांडलेले आहेत। त्या मुद्द्यांमध्ये अजून एक विषय असा आहे की जे समाजाचे नेते आठवले साहेब असतील, रासू गवई असतील, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असतील, दीपक भाऊ निकाळजे असतील,
आनंदराज आंबेडकर हे सर्व जे आंबेडकर चळवळीतले जे काही ज्येष्ठ नेते आहेत, यांना पहिले शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे आपण निमंत्रित करण्यात यावं, आज अशी मागणी करतो. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णकृती पुतळ्याचा सोहळ्याचा कार्यक्रम हा बौद्ध धम्माप्रमाणे झाला पाहिजे. त्यामध्ये त्रिशरण पंचशील घेऊन, तसेच बुद्ध वंदना घेऊन आणि बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला जे काही 22 प्रतिज्ञा दिलेत त्याचे सामूहिक वाचन करण्यात यावं. त्याचबरोबर जे हवामान खात्याने वर्तवलेलं आहे की 25 तारखेनंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून तिथं गोंधळ होऊ नये. कार्यक्रमामध्ये लाखोच्या संख्येने तिथं समाज बांधव, फुले शाह आंबेडकर विचारधारेची माणसं जमा होणार आहेत. त्यांनी त्यांचा गोंधळ होऊ नये म्हणून तिथं वॉटरप्रूफ टेंट टाकण्यात यावा. त्याचबरोबर हे जे काही इव्हेंट होणार आहे आनंद शिंदेचा आणि बाकीचे जे काही सामाजिक उपक्रम राबवणार आहेत पालिका, तर ते कधी जाहीर करणार आहे तुम्ही, असा पालिकेला आमचा सवाल आहे. आयुक्त साहेब हे पालिकेचे सरकारी कर्मचारी आहेत की आमदाराचे कर्मचारी आहेत, हे त्यांनी पण जाहीर करावं. कारण या माग त्यांनी आमची दिशाभूल केलेली का आम्हाला एक पत्र दिलं की आम्ही पत्रकार परिषद घेऊन जाहीर करू, आणि कालचं जे काही आंदोलन झालं, मोर्चा झाला, पालिकेवर गेले ते काही त्याच्यामध्ये हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक होते तिथं. त्यांनी सांगितलं की आम्हाला 27 तारीख जाहीर केली. आम्हालाही 27 तारीख मान्य, आमचा 27 तारखेला कधी विरोध नव्हता. कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नाव देण्यासाठी, मराठवाडा विद्यापीठाला नाव देण्यासाठी हा जो काही संघर्ष झाला, त्या संघर्षाच्या दिनानिमित्त हा कार्यक्रम होत आहे. त्याच्यामुळे आमचा त्या गोष्टीला कधीच विरोध नव्हता, होणार नाही आणि इथून पुढे काळात नसणार पण फक्त हा प्रोग्राम कोणाच्या हस्ते होऊ, उद्घाटन कोणाच्या हस्ते होऊ, तिथं आमचं एवढंच म्हणणं आहे की तो बौद्ध धम्म पद्धतीनेच झाला पाहिजे. तिथं कुठेही गालबोट लागतं कामा नये, वाचावीर आणू नये, अशी विनम्र कळकळीची विनंती करतो आणि थांबतो.